श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 15 फेब्रुवारी रोजी येत आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा नाही केल्या असं होणारच नाही। त्याच पद्धतीने उपाय हे देखील महाशिवरात्री दिवशी किंवा होळी दिवशी, गुढीपाडव्या दिवशी केलेले उपाय कधीच फेल जात नाहीत। असे अक्षय तृतीया भरपूर दिवस आहेत, पण आता आलेले सांगते मी तुम्हाला। महाशिवरात्री येत आहे, गुढीपाडवा येत आहे, होळी येत आहे, आता सणच सण आपल्याकडे येत आहेत महाराष्ट्रातले, तर आपण त्याच्यावरचेच उपाय भरपूर सारे घेऊन आलेलो आहोत। महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी आहे। महादेवांचा हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झालेला होता। इतके वर्ष म्हणजे 500 पेक्षाही जास्त वर्ष अत्यंत जास्त तपश्चर्या केल्यावर, भक्ती केल्यावर, अगदी बिल्वपत्रावर सुद्धा उपवास केल्यावर माता पार्वतीला तिची भक्ती बघून भगवान शिव प्रसन्न झाले होते आणि तिला काय हवे ते माग असे सांगितल्यानंतर तिने मला तुमच्याशी विवाह करायचा आहे हे एकच मागणे मागितले होते। आणि महादेवांनी तिला समजावण्याचाही प्रयत्न केला होता की मी जटाधारी आहे, मी भस्मधारी आहे, मी कैलासवासी आहे, मी स्मशानवासी आहे, तर तू माझ्याशी विवाह करावास की नाही। पण तिने स्वतःचा हट्ट सोडला नाही। तुम्ही जिथे तिथे मी, म्हणजेच अर्धांगिनी आपण ज्याला म्हणतो ना, अर्धांगिनी ते हेच शिव पार्वतीचं रूप। शिव म्हणजे आपल्या शरीरातील म्हणजे उजवी बाजू आणि पार्वती म्हणजे डावी बाजू, म्हणूनच आपण शिव पार्वतीचा लग्नाचा म्हणजेच विवाह सोहळ्याचा हा दिवस महाशिवरात्री असा साजरा करतो। महाशिवरात्री दिवशी ज्यांना अडचण आहे किंवा ज्यांना काही सोयर सुतक आहे त्यांनी देखील नाराज होण्याचं कारण नाही, कारण महाशिवरात्रीला आपण काहीच नाही केले तर अखंड नामस्मरण म्हणजेच ओम नमः शिवायचा जप करू शकतो। त्याच पद्धतीने मानस पूजेला जागा, ठिकाण कुठलीही, पिरियड असो, मासिक म्हणजेच मासिक धर्म, सोयर, सुतक, मानस पूजेला सर्व काही चालते, सर्व काही माफ आहे। त्यामुळे मानस पूजा तुम्ही करू शकता। मानस पूजा कशी करावी थोडक्यामध्ये सांगते। मानस पूजा करताना सर्वात आधी जिथे कुठे तुम्ही बसला असाल ताठ बसावे, 3 श्वास खोल घ्यावेत आणि ते सोडून द्यावेत। श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावे। त्यानंतर डोळे मिटून आपल्या आज्ञाचक्राकडे बघावे। आज्ञाचक्राकडे बघताना सगळ्यात आधी शिवांची मूर्ती किंवा शिवांचे आपले शिवलिंग डोळ्यासमोर आणावे। त्यानंतर आपण पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करून त्यावर अभिषेक करत आहोत असे देखील समजावे। म्हणजे हे सगळं समजायचं आहे। अभिषेक करताय पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने, त्यानंतर भस्म लावत आहात, वस्त्र घालत आहात, कितीही आपण अगदी ना सोनं, चांदी, हिरे सुद्धा मानस पूजेमध्ये वाहू शकतो। कारण मानस पूजा ही खरं तर सगळ्यात श्रेष्ठ पूजा मानली जाते, पण हल्ली लोक मानस पूजेला विसरत चालले आहेत। डेकोरेशन, दिवे किंवा जास्तीत जास्त खर्च केला किंवा कॉम्पिटिशन सुद्धा लागतात। मला विशेष वाटतं गणपती गौरीचे सुद्धा कॉम्पिटिशन लागतात की कुणाच्या घरचे डेकोरेशन छान किंवा कुणाचा देवघर छान किंवा कोण जास्त सजावट करतं, कोण जास्त खर्च करतं। करावं मी नाही म्हणत नाही, पण सगळ्यात पहिलं प्राधान्य द्यावं ते भक्ती आणि सेवेला। म्हणूनच मानस पूजेला सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं। 1 रुपयाही खर्च न करता फक्त मानस म्हणजे मन आपलं केंद्रित करून, ध्यान धारणा करून प्रत्येक गोष्ट आपण देवाला वाहत आहोत, याला म्हणतात मानस पूजा। मग मनामध्ये गुगलवर काढून तुम्ही शिवमहिम्न स्तोत्र, फरक काय आहे की तुम्ही फक्त देवासमोर बसणार नाहीये। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, पिरियड असो काहीही असो तुम्ही महादेवाची सेवा करू शकता। ती अशा पद्धतीने की फक्त देवासमोर बसायचं नाहीये, अगदी तुम्ही चांगल्या प्लेन जागेवर बसा, धूप दीप सुद्धा तुम्ही लावू शकता
काही हरकत नाहीये. महादेवांचं चित्र एखाद्या फोटोवर किंवा तुमच्या घरात असेल तर समोर ठेवू शकता आणि त्या समोर तुम्हाला हवी ती भक्ती करू शकता. सांगितल्याप्रमाणे आधी अभिषेक करावा, पंचामृत व्हावे, पुन्हा पाणी व्हावे, महादेवांना आवडतात ते सगळे द्रव्य त्याच्यावर व्हावे. त्यानंतर परत एकदा सगळं शिवलिंग स्वच्छ करावं. भस्म, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, त्याचप्रमाणे भांग, खूप गोष्टी महादेवाच्या पिंडीवर या दिवशी चढवल्या जातात. त्या सगळ्या मनाद्वारे आपण त्यांच्यावर पोचवायच्या आहेत आणि आपला नमस्कार महादेवांपर्यंत पोचवायचा आहे. आरोग्य, कुटुंब, आयुष्य या सगळ्याची दोरी, सुख, संपत्ती या सगळ्याची दोरी फक्त महादेवा तुमच्या हातात आहे अशी महादेवांना प्रार्थना करायची आहे. बस इतकेच केले की महादेवांना बाकी काहीही सांगावे लागणार नाही. मासिक धर्म असून, सोयर सुतक असूनही या पद्धतीने तुम्ही महादेवांची पूजा करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं, गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, शिवमहिम्न स्तोत्र, त्याचप्रमाणे शिव अष्टोत्तर नामावली, शिवसहस्त्र नामावली, कैलास राणा, शिवचंद्र मोडी याचे पठण तुम्ही 11 वेळा करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत अख्खे सुद्धा बसून पठण करू शकता. शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करू शकता. ओम नमः शिवायचा जप करू शकता. महादेवांना सगळ्यात जास्त दूध प्रिय आहे. दुधाचा नैवेद्य दाखवू शकता, दह्याचा नैवेद्य दाखवू शकता, खडीसाखरेचा नैवेद्य मानस पूजेमध्ये तुम्ही दाखवू शकता. हवे त्या पंचपक्वान्नाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. फक्त या दिवशी जरी पिरियड असेल तरी केस धुवायचे आहेत. सगळ्या महिलांनी केस धुवायचे आहेत. स्वच्छता महादेवांना, निर्मळता खूप जास्त प्रिय आहे. पांढरे वस्त्र धारण करायचे आहेत. या दिवशी काळे वस्त्र शक्यतो धारण करणे टाळा. त्याच पद्धतीने या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकूनही होणार नाही, ही गोष्ट तुम्हाला जपायची आहे. महादेवांना भांग आवडते म्हणून काही लोक अत्यंत जास्त प्रमाणात या दिवशी व्यसन करतात. हे पूर्ण चुकीचं आहे. ते महादेव आहेत, त्यामुळे त्यांची आपली बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे मद्यपान, मांसाहार या गोष्टी पूर्णपणे टाळा आणि महादेवांना समर्पित व्हा. या दिवशीपासून तुम्ही महादेवांची पूजा, सोमवारचे व्रत करू शकता. महाशिवरात्री दिवशी सिद्ध केलेले पारद शिवलिंग, ओरिजिनल बर का, बाजारात मिळतात तसे नाही, ओरिजिनल महादेवाचे पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, स्फटिक शिवलिंग, तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आजच बुकिंग करू शकता. म्हणजे महाशिवरात्री दिवशी तुम्हाला मी ते तुमच्या द्वारे नावाने, तुमच्या जे काही नाव असेल तुमच्या कुटुंबाचे त्या नावाने अभिमंत्रित करून, प्राणप्रतिष्ठा करून तुमच्यापर्यंत पोचवेन. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे, पुण्यतिथी आलेली आहे. दोन्हीही दुग्ध शर्करा योग, म्हणजे पुण्यतिथी खरं तर नाही, पण महाराजांचा असो किंवा कोणाचाही असो, गजानन महाराज हे जे आहेत ना मोठे आपले देवी देवता किंवा संत लोक किंवा महान लोक किंवा काय म्हणू शकतो आपण यांना, त्यांची पुण्यतिथी सुद्धा उत्साहात साजरी केली जाते. खूप जणांनी मला हा गेल्या म्हणजे गेले 4 वर्ष मला आपले स्वामी भक्त विचारतात की तुम्ही स्वामी पुण्यतिथी साजरी का म्हणतात. तर हो, जसा त्यांचा प्रकट दिन, जसा ते प्रकट झाले तो दिवस, तितकाच ते लुप्त झाले तो दिवस सुद्धा आपल्याला उत्साहाने साजरा करायचा आहे. कारण ते गेलेले नाहीत. हम गया नहीं जिंदा है हे वचन आपल्याला साक्षात महाराजांनी दिलेले आहे. आणि महाराजांची प्रचिती जर आपल्याला पावलोपावली येते तर महाराजांची पुण्यतिथी ही सुद्धा साजरी करणे हे स्वामी भक्तांचे काम आहे असं मला वाटतं. म्हणून प्रकट दिन पुण्यतिथीसाठी स्वामी मूर्ती ज्यांना पाहिजे आहे, अक्कलकोट स्वामी मूर्ती अष्टधातूची, पंचधातूची, त्यांनी सुद्धा आजच आपली नाव नोंदणी करावी. पैसे या नंबरवर पाठवून नाव नोंदणी करावी. तुमच्या नावे ती अभिमंत्रित त्या दिवशीच केली जाईल, म्हणजे महाशिवरात्रीला केली जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर पाठवण्यात येईल. आज शॉर्ट व्हिडिओ पण ठेवलेला आहे. तर आपल्याकडे फक्त अष्टधातूच्या मूर्ती मिळतात, एकदम चांगल्या क्वालिटीच्या, ज्या तुमच्या पुढच्या 2 पिढ्या सुद्धा वापरू शकतात. 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 4 इंच, 5 इंचापर्यंतच्या आपल्याकडे मूर्ती आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने एवढी आणि फोटो वगैरे मागू नका, मूर्ती चांगल्याच देणार. इतक्या जणांना इतके रोजचे 4-5 हजार मेसेजला प्रत्येकाला फोटो मी पुरवू शकत नाही.
त्यामुळे विश्वास ठेवून तुम्ही या मूर्ती घेऊ शकता. ऑर्डर आलेल्या नाहीत त्यांनी नाराज होऊ नका. माझे रिप्लाय प्रत्येकांपर्यंत जात आहेत आणि त्यातूनही जात नसतील तर हा व्हिडिओ चालू आहे ह्याच्या खाली कमेंट करण्यापेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर पेंडिंग, तरच तुमच्या ऑर्डर पटपट मिळतील आणि तुम्हाला उत्तर देखील मिळेल. व्हॉट्सअपचे कमेंटमध्ये रिप्लाय दिले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे काही हवे आहे, तुपाचे दिवे, आता प्रकट दिन आलाय त्या दिवशी भरपूर छान दिव्यांनी घर उजळवा, दरवाजा लख प्रकाश करा. तुपाचे दिवे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. लक्ष्मी कुंचन सगळ्यात कमी किमतीत म्हणजे 2200, तेही ओरिजिनल उत्तम क्वालिटीचे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या कुंकूने सिद्ध केलेले तुम्हाला हवे असेल तर फक्त आणि फक्त 2200 ला रेग्युलर कुंचन आणि अँटिक कुंचन 3800 रुपये. मात्र ते कुंचन खूप जास्त छान आहे, दोन्ही पण छान आहे. तुम्हाला जे हवे ते खाली मी व्हॉट्सअप क्रमांक देत आहे त्याच्यावर फक्त आणि फक्त मेसेज करावा. श्री स्वामी समर्थ.